नारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा. आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये जमलोय. विश्व चैतन्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांनी निर्माण केलेल्या या दत्त महाराजांच्या नगरीमध्ये आपण दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला एकत्रित बसून कल्पतरूच्या छायेखाली आपण जो आनंदाचा आनंद उपभोगतो आणि त्यातून एक समाधान आपण आपल्या घरी घेऊन जातो, ते केवळ सद्गुरूंच्याच कृपा आशीर्वादाने. सद्गुरूंनी लावलेल्या या कल्पतरूला जर आपण श्रद्धा विश्वासाने भावाने मनापासून जर जपलं, मनापासून जर त्यांची सेवा केली, तर आपल्याला जे योग्य आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या की आपण नारायणपूरला दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला येत असतो आणि आल्यानंतर आपण ज्या पद्धतीने परमेश्वराची भक्ती करतो त्या पद्धतीने परमेश्वर आपल्याला देत असतो. मग आपण कशा पद्धतीने भक्ती करतो, कशा पद्धतीने सेवा करतो, मनामध्ये अहंकार ठेवतो का ठेवत नाही, असे अनेक प्रकारचे विचार, अनेक प्रकारच्या समस्या, ह्या समस्यांना तोंड देऊन आपल्याला परमेश्वराची भक्ती करायची आणि त्याचं मोजमाप हा भगवंत करत असतो. दत्त महाराज ह्याचं मोजमाप करत असतात की आपण नारायणपूरला खरं येतोय, नारायणपूरला येतोय खरं, परंतु आपली त्या पद्धतीने भक्ती होते का, हे जरी आपल्याला समजत नसलं तरी त्या परमेश्वराला मात्र समजत असतं की आपण
कशा पद्धतीने भक्ती करतोय. आपण नुसतं येतो, दर्शन घेतो आणि जातो. आपण येतोय, काही थोडीफार सेवा करतोय आणि जातोय. आपण येतोय, थोडी सेवा करतोय पण मनापासून सेवा करतोय. अनेक प्रकारची सेवा आहे. थोडी सेवा करा पण ती सेवा आपल्याला समाधान देणारी सेवा असावी, म्हणजे ती परमेश्वराची सेवा होते. दुसऱ्याला समाधान देण्यासाठी सेवा करू नये, दुसऱ्याला आनंद व्हावा म्हणून आपण सेवा करू नये. ते आपल्याला आनंद झाला तर समोरच्याला आनंद होणार आहे. म्हणून आपण पहिल्यांदा आपण स्वतः आनंदी असलं पाहिजे, स्वतः समाधानी असलं पाहिजे. जोपर्यंत स्वतः समाधानी होत नाही, जोपर्यंत स्वतः आनंदी होत नाही, समाधानी आनंदी होत नाही, तोपर्यंत आपल्याकडून सेवा घडत नाही. आणि सेवा घडत नाही तोपर्यंत आपल्याला समोरच्याला आनंद देऊ शकत नाही. म्हणून हा सगळ्या गोष्टी जो आहेत समजून घ्यायचं की आनंदाचा आनंद म्हणजे प्रत्यक्ष परमानंद म्हणजे दत्त महाराज आणि सद्गुरू अण्णा महाराज आहेत. त्यांची आपल्याला सेवा करायची, त्यांचं आपल्याला समाधान करायचं आहे. मग प्रत्येक येणारा जो भाविक आहे, प्रत्येक येणारा जो भक्तगण आहे, आपल्याला त्यांची सेवा करायची, कारण की ते दत्त महाराज आहेत. येणारे जे भाविक आहेत, येणारे जे भक्त आहेत, आपल्याला त्यांची सेवा करायची. मग त्यांची सेवा करत असताना आपण कशा पद्धतीने सेवा करतो, आपण कशा पद्धतीने सेवा करतो याचा आपण विचार करतो का. आम्ही अंगावर भगवे कपडे घातलेत, मग आम्ही जर येणाऱ्या भाविकांना जर अंगाला हात लावून बाजूला ओढलं, धक्काबुक्की केली, त्यांना चुकीचं बोललो, तर ती दत्त महाराजांची सेवा होणार आहे का. भले तुम्ही दत्त महाराजांना स्नान घालताय, त्यांना फुलाची सजावट करताय, सगळ्यांमध्ये सगळ्या गोष्टी करताय, पण येणाऱ्या भाविकाला जर तुम्ही धक्काबुक्की बाजूला सारून जर ह्या सगळ्या गोष्टी करत असताल तरी दत्त महाराजांना सेवा मान्य नाही. ती दत्त महाराजांना सेवा मान्य नाही. येणाऱ्या भाविकाला जर तुम्ही दुःख देत असताल, भगवे कपडे घालून जर आपल्यामध्ये अहंकार तयार होत असेल, तर ती सेवा दत्त महाराजांना मान्य नाही. दत्त महाराजांना सेवा कुठली मान्य आहे. इतक्या लांबून येतोय भाविक, सगळे हाल अपिष्ट सहन करून येतोय, दुःख सहन करून येतोय, आर्थिक परिस्थिती असते नसते, या सगळ्याच्या दुःखातून तो या ठिकाणी येतोय. या सगळं दुःख सहन करून या ठिकाणी येतोय आणि आल्याबरोबर आपण जर त्याला बाजूला हुसकून दिलं तर दत्त महाराजांना काय वाटेल. आपल्या घरामध्ये एखादा पाहुणा आला आणि आपण त्याला चहा पाणी न करता हुसकून दिलं, पाठवून दिलं, तर त्या पाहुण्याला काय वाटेल. मग या मालकाच्या दारामध्ये पाहुणा आलाय, दत्त महाराज मालक आहेत, सद्गुरू अण्णा महाराज मालक आहेत, आणि मालकाच्या दारामध्ये आल्यात आणि आपण त्यांचे गडी आहोत, आणि गड्याने जर हेलसांड केली तर त्या मालकाला काय वाटेल. म्हणून या सगळ्या गोष्टी प्रत्येकाने समजून घ्यायच्यात. भगवे कपडे घातलेत यांना बोललो याचा अर्थ बाकीच्यांनी त्या पद्धतीने वागावं असंही होत नाही. सगळ्यांनी विचार करून या सगळ्या गोष्टी कराव्या की आपण नारायणपूरला येतोय, नारायणपूर आपल्या सर्वांचं परिवार आहे, दत्त महाराज त्यांचे मालक आहेत, आपण सर्व परिवाराचे सदस्य आहोत. येणारा प्रत्येक भाविक भक्तगण अण्णांचे शिष्य आपण सगळे एकच आहोत, वेगळे कुणी नाहीत. परंतु भगवे कपडे घातलेत हे सगळे नियोजन करण्यासाठी ते आहेत आणि नियोजनाला सहकार्य करण्यासाठी आपण आहोत. ह्या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी ताळमेळ घालून आपल्याला आनंद मिळवायचा. काय करायचंय, आल्यानंतर आपण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला फक्त समाधान मिळवायचे, बाकीच्या गोष्टी कुणाला दाखवायच्यात मिरवायच्यात अजिबात नाही. आपल्याला फक्त समाधान मिळवायचंय. आलोय इतक्या लांबून, सगळ्या त्रास सहन करून आलोय, आणि जर आपण आलोय आणि दत्त महाराजांच्याकडून आपण समाधान घेतलं नाही, ऊर्जा घेतली नाही, तर मग आपण नारायणपूरला यायचं कशाला. आपण नारायणपूरला यायचं कशाला. जर या सगळ्या गोष्टी समजून घेतल्याच नाही तर मग आपण नारायणपूरला यायचंच कशाला. असा ह्यातला महत्त्वाचा गुण. प्रत्येक गुरुवारी काही ना काहीतरी या सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणून प्रत्येकाने जर समजून घेतलं नाही तर किती सांगितलं तरी काही सुद्धा उपयोग होणार नाही. म्हणून प्रत्येकाने
आपापल्या अंतःकरणातून समजून घेतलं पाहिजे की आपण कशा पद्धतीने सेवा करतोय. आपण इतरांना दाखवण्यासाठी सेवा करतोय का आपल्याला समाधान मिळवण्यासाठी सेवा करतोय. हा प्रत्येकाने प्रत्येकाला प्रश्न विचारण्यासाठी या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात. आणि या जर गोष्टी आपण समजून घेतल्या नाही, जाणून घेतल्या नाही, तर आपण नारायणपूरला येऊन काहीसुद्धा उपयोग होत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात. यात्रेकरू असतील, भक्तगण असतील, शिष्य असतील, गुरुबंधू असतील, या प्रत्येकाने प्रत्येकाला जी जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी आपण मनापासून जर पार पाडली तर कुणाचीच मनं दुखावली जाणार नाहीत. सर्वांना आनंदाचा आनंद मिळेल. परंतु प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी ओळखणं गरजेचं आहे. प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी जर ओळखली तर कुणालाही दुःख होणार नाही, कुणालाही त्रास होणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आणि वस्तुस्थिती काय आहे, वस्तुस्थिती समजून घेणं गरजेचं आहे की वस्तुस्थिती आपण सेवा करतोय ही वस्तुस्थिती आहे. आणि ही वस्तुस्थिती आपल्याला वस्तुस्थितीच्या स्वरूपातच आपल्याला स्वीकारायची. आपण त्याला वेगळा पांडा किंवा वेगळा त्याला मार्ग आपण त्या पद्धतीने लावू नये. या सगळ्या गोष्टी समजून घेण्याची काळाची गरज आहे. म्हणून वस्तुस्थितीवर आपण एक उदाहरण समजून घ्यायचं आहे. छोटंसं उदाहरण आहे ते समजून घ्यायचं आहे की एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता. तो शेतकरी त्याचं शेती पिकवत होता, समाधानी होता, आनंदी होता. सगळं गाडी, सगळं घरदार सगळं व्यवस्थित होतं, सगळ्या बाजूनी व्यवस्थित होता. पण आहे त्या परिस्थितीमध्ये तो व्यवस्थित राहत होता. व्यवस्थित राहत असताना त्याच्या घरामध्ये एक घोडा त्याने सांभाळलेला होता. तर घोडा सांभाळलेला होता तर घोडा त्याने चारायला सोडल्यावर तो जंगलात निघून गेल्याने जंगलात निघून गेल्यानंतर तो काय परत आलाच नाही. जंगलात निघून गेल्या तो परत घोडा आलाच नाही. घोडा आला नाही म्हटल्यानंतर शेजाऱ्याने त्यांना हितचिंतक होते शेजारी, त्या हितचिंतकाने त्यांना विचारलं की बाबा तुमचा घोडा निघून गेलाय, खूप वाईट झालं. घोडा निघून गेलाय, खूप वाईट झालं असं हितचिंतकाने त्याला बोलल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी सांगितलं घोडा निघून गेलाय ही वस्तुस्थिती आहे. काय? घोडा निघून गेलाय ही वस्तुस्थिती आहे, पण चांगलं का वाईट हे काय माहीत नाही. काय म्हणला तो? घोडा निघून गेलाय वस्तुस्थिती आहे, पण निघून गेलाय चांगलं झाले का वाईट झाले मला माहिती नाही. असं म्हटल्यानंतर काही दिवसांनी तो घोडा आला जंगलातून आणि त्याच्याबरोबर 4 घोडे त्यांनी सोबत घेऊन आले. कारण की तो जंगलामध्ये हरवला होता आणि त्याच्याबरोबर त्या संगतीने त्याला 4 घोड्यांची संगत झाली आणि तो 4 घोडे आणि तो 5वा घोडा असा मिळून त्या मालकाच्या म्हणजे ते शेतकऱ्याच्या घरी परत आला. शेतकऱ्याच्या घरी परत आल्यानंतर हा हितचिंतक परत मानला की घोडा आला चांगलं झालं, त्याच्याबरोबर परत 4 घोडे आले. असं म्हटल्यानंतर तो शेतकरी परत म्हटला. काय म्हटला? घोडा आला बरोबर आहे, त्याच्याबरोबर 4 घोडे आले हे पण बरोबर, ही वस्तुस्थिती आहे, पण चांगलं आहे काय वाईट हे माहिती नाही. काय? चांगलं आहे का वाईट आहे हे माहिती नाही. घोडा आला ही वस्तुस्थिती आहे, म्हणजे परत आला ही वस्तुस्थिती आहे. त्यानंतर पुढे त्या घोड्यांना या शेतकऱ्याचा मुलगा त्या घोड्याला ट्रेनिंग देण्यासाठी त्याला शिकवत असतो आणि त्याच्या पाठीवर बसलेला असतो. त्या घोड्याच्या पाठीवर बसलेला असताना शिकवता तो त्या शेतकऱ्याचा मुलगा त्या घोड्यावरून खाली पडला आणि पडल्यानंतर त्याचा पाय मोडला. पाय मोडल्यानंतर हा हितचिंतक परत त्याच्याजवळ गेला. हितचिंतक कसे असतात प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकाच्या शेजारी असतातच हितचिंतक. तर तो म्हणाला की मुलाचा पाय मोडला हे वाईट झालं. मुलाचं पाय मोडला हा वाईट झाल्यानंतर त्याने परत उत्तर केलं वाईट झालं का माहीत नाही, वस्तुस्थिती आहे पाय मोडला, पण चांगलं झालं का वाईट झालं माहिती नाही. असं म्हटल्यानंतर तो हितचिंतक निघून गेला आणि कालांतराने त्या ज्या गावामध्ये राहत होता त्या गावामध्ये राजाने फरमान काढलं की युद्धासाठी गावातील सर्व तरुणांना
युद्धामध्ये सामील होण्यासाठी भरती करायची. दुसऱ्या राजाने त्या राज्यावर आक्रमण केलं होतं म्हणून सैन्याची भरती करण्यासाठी गावामध्ये सगळ्या तरुणांना घेऊन गेले युद्धामध्ये, आणि ह्याचा पाय मोडला असल्यामुळे ह्याला काही त्यांनी घेतलं नाही. आणि युद्धाला गेल्यानंतर सर्व ते जे गावातली मुलं होती ते सर्व युद्धामध्ये शहीद झाले, म्हणजे मरण पावले. आणि हा नेमका युद्धाला न गेल्यामुळे वाचला. वाचल्यानंतर हा परत हितचिंतक आला आणि सांगितलं की बाबा बरं झालं हा सैन्यामध्ये भरती झाला नाही, तर हा सुद्धा मेला असता, हा सुद्धा शहीद झाला असता. त्याच पद्धतीने त्याने सुद्धा परत तेच उत्तर दिलं की नाही गेला ही वस्तुस्थिती आहे, पण पुढं चांगलं होणार आहे की वाईट होणार आहे हे माहिती नाही. ह्यातून आपल्याला बोध काय घ्यायचा आहे? ह्यातून आपल्याला एकच बोध घ्यायचा आहे की आपल्या समोर जी परिस्थिती आहे ती वस्तुस्थिती आहे. मग पुढे जाऊन काय होणार आहे आपल्याला माहिती नाही. चांगलं होणार आहे काय वाईट होणार आहे आपल्याला माहिती नाही. मग आपल्याला वस्तुस्थिती जी आहे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला समाधानी राहायचंय, त्याच्यामध्ये आपल्याला आनंदी राहायचंय. त्याच्यामध्ये समाधानी राहून आनंदी राहून आपल्याला आपलं आयुष्य जगायचंय. परमेश्वराचं नामस्मरण करत करत आपल्याला जन्मापासून मरेपर्यंत जगायचंय. मग पुढं काय होणार आहे याची काळजी न करता आज काय आपल्या समोर आहे याचा जर आपण मनापासून स्वीकार केला, वस्तुस्थितीला जर आपण स्वीकारलं, वस्तुस्थितीला जर आपण मानलं, तर आपल्याला खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी समजून आल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा म्हणून सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात, जाणून घ्यायच्यात की आपली वस्तुस्थिती आहे. आपली वस्तुस्थिती आहे की आपण सेवा करतोय. वस्तुस्थिती आपली आहे की आपण नारायणपूरला दत्त मंदिरामध्ये सेवा करतोय. उद्या काय होणार आहे आपल्याला माहिती नाही. उद्या चांगलं होणार आहे काय वाईट होणार आहे आपल्याला माहिती नाही. परंतु आज आपण मात्र मनापासून सेवा केली, मनापासून थोडी का होईना सेवा केली, तर ती सेवा दत्त महाराजांची अण्णांची झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्या, जाणून घ्यायच्यात. त्या पद्धतीने आपण आपल्या जीवनाची वाटचाल करायची आणि आनंदाचा आनंद करायचा, आनंदाची आनंद करायचा आहे. आनंदाचा आनंद केल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी मनापासून समजून येणार आहेत, जाणून येणार आहेत. या सगळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी समजून घ्या. आणि उद्यापासून आपला दसरा झाले, आता उद्यापासून दिवाळीची सुरुवात होत आहे. उद्या वसुबारस, उद्या परवा धनत्रयोदशी आहे. या सगळ्या गोष्टी हळूहळू आपण समजून घ्यायच्यात. नरक चतुर्दशी असेल, लक्ष्मीपूजन असेल, दिवाळी पाडवा असेल, भाऊबीज असेल, ह्या सगळ्या जो सोहळा आहे, हा सगळा आनंदाचा जो सोहळा आहे तो मनापासून जर आपण केला, थोडी दिवाळी करा पण अंतःकरणापासून सगळ्यांनी जर केली तर त्याचा आनंद तुम्हा सर्वांना मिळाल्याशिवाय कदापि राहणार नाही. अशातला महत्त्वाचा भाग सगळ्यांनी समजून घ्या. सर्वांनी समाधानी राहा, आनंदी राहा आणि त्या पद्धतीने आपल्या सगळ्या गोष्टी समजून घ्या. त्या पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल करा. म्हणजे दत्त महाराज आणि सद्गुरू अण्णा महाराज तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय कदापि राहणार नाहीत. अशातला भाग समजून घ्या. आणि आता भजनासाठी सर्वांनी सज्ज राहा. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसये सुता. 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 आत्रेयानुसये सुता. आत्रेयानुसये सुता. आत्रेयानुसये सुता. आत्रेयानुसये सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसये 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 सुता. आत्रेयानुसये सुता. आत्रेयानुसये सुता. आत्रेयानुसये सुता. आत्रेयानुसये सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसये 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 सुता. आत्रेयानुसये सुता. आत्रेयानुसये सुता.
अनुसे सुता दात्रे अनुते तुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुते तुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुते तुता गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण नारायण
श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 जय. आता आपल्याकडं 25 ते 29 या काळामध्ये अण्णांच्या मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त श्री नारायण ज्ञानबोधाचं पारायण आणि शिबिर असं दोन्ही मिळून आपण ठेवलेलं आहे. आजची शेवटचीच तारीख आहे. आज जे नाव येतील तेच येतील, नंतर नावं घेतली जाणार नाही, कारण की त्याचं नियोजन करायचं आहे. आणि ज्यांनी नावं दिले त्यांना नावं द्यायच्यात, त्यांनी सूचनांचं पालन करायचे की जे वयस्कर असतील त्यांनी शक्यतो टाळायचे, जे आजारी असतील शक्यतो टाळायचे, लहान मुलं असतील ते शक्यतो टाळायचे. आणि येताना आपण आपलं स्वतःचं अंथरूण पांघरून असावं. जेवणासाठी लागणारं ताट, तांब्या, वाटी, चहा पिण्यासाठी ग्लास, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत असाव्यात. आपले औषधं असतील जे नेहमी लागतात ते औषधं असावीत, अंथरूण पांघरून असावं. ह्या सगळ्या गोष्टी आपण सोबत असाव्यात. आमच्या ताई लोक जर येणार असतील तर योगासाठी लागणारे जे कपडे आहेत ते सुद्धा बरोबर आणावीत. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रत्येकाचे ग्रंथ असावेत, ग्रंथाला लागणारं वस्त्र असावं, आसन असावं, हे प्रत्येकाचं आणायचं आहे. ग्रंथ नसतील तर या ठिकाणी घ्या. ह्या सगळ्या सूचनांचं पालन करायचं. बाकी सगळ्या गोष्टी आता नाना सांगतीलच, पण मनापासून आपल्याला एक वातावरण निर्मिती करायची, एक जयघोष करायचा, एक आनंद तयार करायचा आहे. आणि आनंदामध्येच आपल्याला 29 तारखेला सकाळी 11 वाजता अण्णांच्या मंदिराचं भूमिपूजन करायचं आहे. मंदिर छोटंच आहे, पण त्याची कलाकृती अतिशय चांगल्या पद्धतीने असेल, सगळ्यांना आवडेल. आणि त्या सर्वांनी मनापासून त्या मंदिराच्या निर्मितीसाठी सगळ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. कारण की मंदिर हे सर्वांचं आहे, अण्णा सर्वांचे आहेत म्हटल्यानंतर मंदिरसुद्धा आपल्या सर्वांचं असावं, याची सगळ्यांनी सूचनेचं सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी नियोजन करायचं आहे. एकदा हात वर करा, सगळ्यांना आशीर्वाद द्यायचा. अण्णांच्या वतीने, दत्त महाराजांच्या वतीने गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की जय. श्री टेंबे स्वामी महाराज की जय. सर्वांना मनापासून आशीर्वाद. उद्या सुरू होणाऱ्या दिवाळीचं सुद्धा मनापासून दिवाळी साजरी करा, म्हणजे तुमच्या घरी आनंदाचा आनंद तयार झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. दत्त महाराजांच्या वतीने, अण्णांच्या वतीने मनापासून तुम्हाला आशीर्वाद. गुरुदेव दत्त. आता बाकीचा भाग नाना सांगतील थोडक्यात समजून. आपल्या सर्वांचं दैवत, आपल्या सर्वांचे भाग्यविधाते, शारीनामाचे विश्वकर्ते आणि हिंदू धर्माचे पुरस्कर्ते वंदे अण्णा महाराज. वंदन कोणा पण गोरवाडीच्या कामगार सोडत करून प्रथम आज आपल्या गोरवाडचं अन्नदान रघुनाथ गुलाबराव खेंगरे, रेगाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे यांनी केलेला आहे.
म्हणून यांना आणि यांच्या कुटुंबियांना सुखाने म्हणून टाळून आशीर्वाद द्यायचा. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. 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 धन्यवाद सर्वांना पुन्हा एकदा. त्याप्रमाणे आपली पुढील पौर्णिमा जी आहे ती कार्तिक पौर्णिमा आहे. त्रिपुरी पौर्णिमा. तिचा वार आहे बुधवार. तारीख आहे 5/11/2025 ही आपली पौर्णिमा आहे. आज आपण महाराजांनी आता सांगितलं दिन दिन दिवाळी गाये मग शिवावाळी आले आले दिवाळी. आता ते आपली सुरुवात होते. उद्या आपली वसुबारस आहे. एकादशी असणं वसुबारस आहे. परवा धनतेरस येते. धनतेरस नरक चतुर्दशी येते. लक्ष्मीपूजन होतंय. दिवाळीचा पाडवा होते आणि पुढच्या गोरे भाऊबीज आहे. ही दिवाळी आहे. आयुष्याची दिवाळी आहे. दिवाळी आनंदामध्ये साजरी करायची. परंतु आपली दिवाळी झाली की 25 तारखेला आपण सर्वजण त्या भावनेचे भुकेलेले आहोत व नारायणपूरला येतोय. आणि अण्णा महाराजांनी येता कल्पवृक्ष लावला आहे. त्या कल्पवृक्षाला बसतोय. तर नारायण ज्ञानबोधाचं पारायण आहे 4 दिवसाचं. आणि 5व्या दिवशी आपल्या मंदिराचं अण्णा महाराजांच्या मंदिराचं उद्घाटन करायचं आहे. ज्यांना बसायचं असेल, ज्यांना आवडायचे असतील, यात्रेकरूंना सांगतो. शिष्यांना सांगितलंय यात्रेकरून ज्यांना त्यांनी आपलं नाव टेबलावर नाव द्यावं. आपल्या वय बघून आजाराचा विचारून राहण्याची खाण्याची शेवण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे. पण ज्यांना ज्यांना आनंदामध्ये बसायचे 4 दिवस 4 मुक्काम करावी लागतील. मुक्कामाची व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था आहे, खाण्याची व्यवस्था आहे. परंतु ज्या भाग्यवंता घरी भजन किंवा जो भाग्यानो असेल तो बसेल, त्याला अण्णा महाराजांची कीर्ती कळेल. तर सर्वांना एक विनंती आहे, सर्वांनी नावाची नोंद टेबलावर करावी. आपलं वय आपलं लहान मुलं आणू नाहीत. हा लहान मुलं फक्त आणू नका. सर्वांनी आनंदामध्ये या. अरे संत संगती फार मोठी असती. हे संत झाला अण्णा महाराज म्हणून ह्या कल्पवृक्ष लावला आहे. संतासारखी संगत नाही रे बाळा कोणाची. एक कुंभार होता आणि त्या कुंभाराकडं सगळी गाडगी बिडगी मांडलेली. आणि एक साधू संत त्याच्या दुकानावर गेला. आता दुकानावर गेल्याच्यानंतर त्याने विचारलं, हा माठ कसला, हा माठ कसला, हा माठ मसला. तो म्हणला तो का बाजूला ठेवलाय. म्हणलं तू विकायचा नाही. म्हणजे काय विकायचा नाही सांगा. नाही विकायचा आणि मला तोच पाहिजे. सारं तो कुंभार कंटाळा. बाबा तुम्ही आज संत दिसताय, मी तुम्हाला फुकट देतो. चांगला मला मी नाही चांगला नेणार. मला तोच पाहिजे. तो का ठेवला बाजूला. तो म्हणला तो गळखा आहे. गळखा आहे मग तोच मला पाहिजे. आता काय करायचं. साधू जोराला लागले, कुंभार जोराला लागला. आणि शेवट कुंभाराने माघार घेतली आणि तो साधूला माठ दिला. साधू शंकराचे भक्त होते आणि ते गेले आणि ते शंकराच्या पिंडीवर धार सोडण्याकरता ते माठ मांडला. तर लोक यायचे त्या माठाला हात लावायचे. दर्शन काही लोक आता इडोशीस लोकमध्ये जातात. हे कुंभाराला वाटतं आपण जाऊ शंकराला. त्याच्या लक्षात नाही की आपण नेलेला माठ इथं बांधलाय म्हणून. आणि तिथे गेले तर माठाला हात लावला. लक्षात आलं आपलाच माठ हे बांधला कुठं. शंकराच्या डोक्यावर. कुणाची संगत रे.
साधूच्या संगती मनोमार्ग गती. अरे म्हणला साधूच्या संगतीनं गळका माठाला सुद्धा किंमत आली. तसं तुम्ही अण्णा महाराज संगत धरली. अरे तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. संगत हे संगत. या पारायणामध्ये तुम्हाला कळल 4 दिवसामध्ये अण्णा महाराजांनी काय काय लिहिले, काय काय केले याविषयी सगळं कळल. ज्यांना बा त्यांनी बसा. माता असतील, भगिनी असतील, बंधू असतील, सर्वांनी आपल्याला जबाबदारी बसा. राहण्या खाण्याची व्यवस्था आहे. पण संत संगती पाहिजे. संताची संगत महत्त्वाची आहे. तुम्हाला परत परत सांगू, माणूस संगतीने चुकला ना कुठं सुटू देत नाही तुम्हाला. बघा तुम्ही, अनंत आहे संगतीने वाया गेलेली आहे. ही मुलं आहेत, लहान मुलं अजून, पण ती संगत हरली मग नारायणपूरला येतात, समाधानी होतात, वाईट वागत नाहीत. काय कारण? कमीत कमी आज नारायणपूर येणारी आमची नवीन पिढी असेल, जुनी डाब्यावर जेव्हा जाईल का? जाता का तुम्ही? का? नारायणपूरला जातो, नारायणपूरला जातो. अरे केवढी प्रगती आहे हे कुणी सांगू शकत नाही. मुलगा सुद्धा बाप सुद्धा मुलाला सांगू शकत नाही. तो म्हणतो ग बस, तुला कळत नाही. पण नारायणपूरला की ते उघळतं त्याला. पण आपला तुम्हाला असं मागावं कुठं? ज्याच्याकडं असेल त्याच्याकडं मागावं आणि त्याची देण्याची दानत पाय अशा ठिकाणी मागावं. तसे हित देण्याकरता अण्णा महाराजांनी खजिना भरून ठेवला आहे. देण्याची दानत संतामध्ये असती आणि बाळ ब्रह्मचारी आयुष्यभर कमवून ही ठेवलेली जहागिरी आपल्याकरता वाटलेली आहे. पण आपला जन्म तुम्हाला सांगू का कसा आहे? ते कढीपत्त्यासारखा आहे. हो बघा, तुम्हाला कढीपत्ता तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना? माहिती कढीपत्ता. त्याचा बाजारात गेलं वास येतो, कुठे गेला तरी वास येतो. गेल्यावर म्हणायचं कढीपत्ता घ्यायचा आहे. तो घ्यायचा. भाजीपाला आपण घेतो, सगळी प्रपंचिक मंडळ बाजार घेतो आपण. तो भाजीपाला कढीपत्ता वर खाली ठेवीत नाही, वर 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 वरच्या पिशीवर वास येतो. घरी आणतो, म्हणतो कढीपत्ता आणलाय. मग कढीपत्ता पाण्यात भिजवून ठेवायचा, पडकन तर फ्रीजमध्ये ठेवायचा आणि भाजीला पहिला कढीपत्ता टाकायचा, भाजीला पहिला कढीपत्ता टाकायचा. आता कढीपत्ता काय करायचं? ते राहायचं, पानं वढायची आणि पहिली फोडणी टाकायची. चांगली फोडणी म्हणजे खमंग वास आला बरं का, खमंग वास आला, कढीपत्ता येतो. आता ती झालं, भाजी बिजी करायची, उकाळती भाजी, तोपर्यंत त्याचा सुगंध सुटतो, त्या पानाचा रस निघतो आणि त्या भाजीमध्ये मिश्र होतो. आणि भाजी जेवायला घेतली, पहिलं ताटामध्ये पाणी येतं, कढीपत्ता, ते माणूस बाजूला काढतो. खरे कुठे बघा तुम्ही? काढतो का नाही बघा तुम्ही? तो बाजूला काढून टाकतो. ते असं कोणी खातो का? तसं आपल्या जीवनाचं आहे. आपला कढीपत्ताच आहे. एकदा तुम्ही गेला ना, मेला जा. अरे 4 दिवस सोंग करायची आणि 4 दिवसांनी परत म्हणायचं आपलं चालू राहू द्या. कोण कोणाबरोबर गेलाय? पण जे आपण चांगलं पेरतो ते राहतं आणि वाईट पेरतो ते आपोआप जातं. तसे अण्णा महाराजांनी चांगलं पेरलेलं आहे आणि ते आपण बीजाखाली आपण थांबायचे आणि सर्वांचं कल्याण करून घ्यायचंय. संताशिवाय कल्याण होऊ शकत नाही. संताचा आशीर्वादच तुम्हाला पाहिजे. संताच्या महाराष्ट्र भूषण काय आहे? सगळे संत महाराष्ट्रामध्ये जन्मलेले आहेत. सगळे संत महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि नामदेव महाराजच पंजाबला गेले आणि शीख धर्मस्थान अण्णा महाराजांनी भारतामध्ये 4 धाम मानले. ती कोणाची शक्ती आहे? अण्णा महाराजांची शक्ती आहे. तुम्हाला त्याची शक्तीची किंमत आता सुद्धा आपल्याला कळणार नाही. आपण असो नसो त्यावेळेला ती किंमत जगामध्ये कळेल. शंकराचार्याचं नाव अजून निघतंय. त्यांनी मठ बांधले, अण्णाबाने मंदिरं बांधली. जो जातोय महाराष्ट्रातून तो आनंदी होतोय. अरे काय ते अण्णा महाराजांनी बांधले, काय ते अण्णा महाराज कोणाकरता बांधलंय? सगळी मंदिरं लोकार्पण केलेली आहे. सगळी मंदिरं बांधताना आम्ही प्रत्येक मंदिर लोकार्पण केलेलं आहे. लोकार्पण लोकांच्या सेवेकरता, लोकांच्या दर्शनाकरता ते सोडलेली आहेत. म्हणून आपण सर्वांनी या पारायणाचा विचार करा. द्यायच्यात पुढल्या गुरुवारपर्यंत नावं दिले तरी चालतील. मग
आजच यांना त्यांनी नावं द्यावीत आणि त्या सर्वांनी विचार करावा. ज्याला यायचं असेल वाचायला 4 दिवसांनी अवश्य यावं. ही नम्रतेची ताई लोक असतील, पुरुष मंडळी असतील, कोणालाही नावं द्या ही आमच्या आगाराची विनंती आहे. परत पुढल्या वर यावच्या जागा भरल्या तुम्ही सांगताल आता काय करायचं, बरोबर आहे का? पुढील गोष्ट तुम्ही म्हणताल नावं घ्या. आवची यादी झाली तर आम्ही त्याला थोडं प्रमाण ठेवलेलं आहे. तुमची व्यवस्था झाली पाहिजे, आम्हालाही सोसलं पाहिजे, तुम्हालाही पचलं पाहिजे. ह्याच्याकरता आपण नियोजन आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा. आणि 29 तारीख आपण उद्घाटन करणार आहोत. आपण मग ठरवू मनामनाने कणाकणाने द्यायला मनामनाने दत्त महाराज तुम्हाला अन्न महाराज देणार आहे. तुमच्या सर्वांच्या ताकदीचं मंदिर आपण बांधणार आहे. अरे काय दिलंय, काय दिलंय? किती वर्ष नारायण फुला येतात तुम्ही? 40 वर्ष पाहतोय तुम्ही अन्नदान केले. आज 40 वर्ष म्हणजे मुलांना घेऊन आला. 3 पिढ्या आहेत, नातू आणल्यात बरोबर. कुठून शिक्षण? अरे हा बाबा कसा होता मला माहिती. 40 वर्षापूर्वी नाचत येत होता, आज समाजाचं भूषण कमावतोय. अशी अनंत आहे का? अनंत मंडळी आहे. यात्रेकरू शिष्यांचं कल्याणच केलंय. हां, मथुरा केली, काशी केली, द्वारका. अण्णासारखा सद्गुरू परत होणार आहे अण्णासारखा. तसे हे भाग्यवान आहे. पण त्यांच्या अंगात आलं तर बरं. तसं तुमच्या अंगात येऊ द्या. सर्वांच्या मोठा कार्यक्रम पार पाडू. धन्यवाद देतो. आशीर्वाद आरती होईल. सर्वांनी महाराजाची नोंद घ्या.